नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुका येथील टेमघर येथे विठू माझा लेकुरवाडा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण कार्यक्रम आयोजक बाळारामजी चौधरी, रोहित बाळाराम चौधरी, सौ बेबीताई बाळाराम चौधरी, व्यवस्थापक हरेश भोईर, हरिचंद्र भोईर, अध्यक्ष बाळाराम फुलोरे, उपाध्यक्ष रमेश चौधरी, सचिव संतोष पाटील, जितेंद्र फुलोरे, खजिनदार गोपीनाथ चौधरी, राजेश भोईर या प्रसंगी उपस्थित मदन बुवाजी नाईक, सुंदरजी नाईक व या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने सिद्धेश्वर महाराज गाडे बीड यांच्या मधुरवाणीने झाली। आलेले सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। नंतर महाप्रसाद भोजनाने हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंग सर्व भाविक भक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। कस्तुरीचा खेळा लावलेला आहे। कस्तुरी म्हणजे किती हरणालाच मिळत असतो त्या वासाने ते हरिण पळत राहतो। तुकाराम महाराज म्हणतात मृगाची अंगी कस्तुरीचा वास, ते फसू नये म्हणून तुम्हाला परीक्षा सांगतो त्या कस्तुरीची। इथं कस्तुरी ठेवल्यामुळं या कातड्याला मेद मज्जा मांस त्या गावात काही घरी असल्यामुळं ताक केल्यानंतर जरी मंथन केल्यावर ताक निघायचं ना, तर गावरान गाईच्या ताकामध्ये अशी शक्ती, रोज दुपारी जेवल्यानंतरच ताक प्यायचं असतं। कधी तर गावरान गाईचं ताक जे दुपारी रोज पितील त्यांना मूळ व्याधी नावाचा विकार जन्मात होणार नाही हे जागर बोलतो राजो। कारण उष्णतेचे विकार नष्ट करण्याची ताकद गाईच्या ताकामध्ये आहे। आणि पूर्वीच्या काळात चष्मे नव्हते का, गाईच्या तुपाचं सेवन केल्यानंतर माणसाचे डोळे चांगले राहतात। भाग्य आहे की या देशाच्या बरोबर 4 दिशेला 4 धाम आहेत। उत्तरेला बद्रीनाथ, दक्षिणेला रामेश्वर, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेला जगन्नाथपुरी। या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत। या देशामध्ये देवीची 51 पीठं आहेत, 21 गणपती आहेत। आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे या देशामध्ये गंगा, यमुना, चंद्रभागा, पंचगंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, सिंधू यासारख्या पवित्र नद्या आहेत। जशी गंगा गंगोत्री नावाच्या कुंडात आहे। चंद्रभागेच्या काठाला माझ्या पांडुरंगाने खेळ मारला, ज्ञानाचा खेळ इंद्रायणीच्या काठाला ज्ञानेश्वर महाराज।
काला देवाने तिथं बसवून केला तोच काला आज आपल्याला इथे या ठिकाणी करायला मिळतोय. नाथांचे पूर्वज भानुदास महाराज यांचं प्रमाण सेवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ताळादेवी. सुंदर साहेब या सुंदर सीताराम नाईक आत्मकरी माजी नगरसेविका पद्माकर चौधरी समाजसेवक या इकडं पद्माकाकडे आहे. विजय चौधरी यशवंत बाबू पाटील या ठिकाणी चौधरी यांचाही सन्मान होतोय. चौधरी यांचाही सन्मान होतोय. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. या याचं नाव दिलीप महाराज. त्यांचा सत्कार रोहिदास चौथा शारदा महिला अखंड हरनाथ पंढरनाथ महाराज की जय श्रीराम. यांनी कांदे बटाट्याची सोय केलेली आहे. रामू किराणा यांनी बटाटे दिलेले आहे. गणेश पाटील यांनी 5,000चा धनादेश. या उत्सवासाठी गेली 3.5 दिवस आमच्या परिसरातील वासुदेव महाराज धोळे हे 3.5 दिवस या ठिकाणाला उपस्थित आहे. वास्तविक चांगले कीर्तनकार आहेत. चांगली विद्वता असताना 4 दिवस सेवा टाकून आपल्याकडे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. दिनांक 5/1/2025 रोजीपासून त्यांचाही उत्सव चालू होतो. महाराज 3.5 दिवस उपस्थित राहिले म्हणजे आपणही 7 दिवस त्यांच्या सप्त्याला उपस्थित राहायला पाहिजे. महिला मंडळ बऱ्याच या ठिकाणाला मी सत्काराला पाहिल्या. तशी सगळे तुमची टीम बनवा आणि एक दिवस त्या महाराजांच्या सप्त्याला जा आणि त्यांच्याही कार्यक्रमाची शोभा वाढवा. हे वासुदेव महाराजांकडनं माझं सर्वांना निमंत्रण आहे. महिला गेल्या तर नुसते पुरुष थांबू नका. तुम्ही सगळेजण निघा. बाळाराम चौधरीने या गावावर उपकार केलेले आहेत. केले उपकार सांगू काय बाप न करी माय. आई वडिलांनी जे उपकार केलेले ते बाळाराम चौधरीने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. त्या गावाच्या मुलाच्या माणसाने एकही माणूस माझा घेतला नाही पण गावाची सगळी लोक स्टेप मध्ये कामाला लावली. त्याला किती धन्यवाद द्यावे. एवढा जोराने झालेले कोणाचा गालबोट या ठिकाणाला ग्रीट लागण्यासारखी गोष्ट आहे. लागू नये कोणाची. कारण दृष्ट लागली तर काढताना फार कठीण होतं एवढं बाकी निश्चित आहे. याच आहे मराठवाड्यातून फार मोठे संत निघून आले. त्या संतांच्या जीवावर आपण या 3.5 दिवसाचं 7 दिवसाचे सत्य करतो. महाराज ट्रेनला आले.
जिलेबी दिले तो नक्कीच 20 किलो देते, कारण कोणाला वाईट वाटायला नको. या त्याने विचारलं की बाबा कशासाठी नगारा वाजवला तू, का नगारा वाजला? त्यांनी सांगितलं तुम्ही उद्यापर्यंत जिवंत राहणार आहात म्हणून मी नगारा वाजवला. बोलायचे की हा बाप वैकुंठवासी मधुकर महाराज यांच्या सौजन्याने आपल्या गावात मंदिर बनवून त्यांनी पूर्ण गावात घरोघरी गावोगावी जाऊन देणगी जमा करून हा मंदिर बनवलेला. देणगीमध्ये त्यांनी 50% रक्कम स्वतःची लावलेली आणि 50% रक्कम त्यांनी देणगी जमा करून लावलेली. असे ते आम्ही बसल्यानंतर ते आम्हाला बोलत असायचे, अरे म्हणजे 50% देणगी जमा केली आणि 50% मी जे माझ्या येणाऱ्या वेतन श्रेणीतून मी हे काम केलेलं आहे. आज मी टेमघर गाववासियांना एवढं सांगू इच्छितो की गावोगावी विठू माझा लेकरून मला असा कुठे या परिसरात मंदिर नाही, परंतु आपल्या गावाचे भाग्य आहे की आपल्या गावात जन्म आलेले मधुकर भोईर यांनी या गावासाठी मंदिर बांधून दिलेलं आहे. आज असं मंदिर जर बनवायला आपण गेलो तर 1 कोटी रुपये खर्च येईल. म्हणून हाबाबा मधुकर महाराज यांनी आपल्या गावासाठी काहीतरी हे केलेलं आहे आणि या गावामध्ये आपल्या काही स्वरूपी वैकुंठवासी मधुकर भोईर यांची आठवण राहील. मी त्यांना असे सांगू इच्छितो की आज आम्ही डोले महाराज यांच्या गावात गजानन महाराजांचं मंदिराचं बांधकाम केलं. त्या परिसरामध्ये आम्हाला डोले महाराजांनी सांगितलं की बाळा आमच्या परिसरामध्ये विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती नव्हती, ही मी आता या विठ्ठल रुक्माईची मूर्ती या गजानन महाराजांच्या इथे बसवली. ज्ञानेश्वर महाराजांची त्यांनी तिथे मूर्ती स्थापन केली. तशी आपल्या गावावर वेल न येता ती वेल 30 वर्षापूर्वी आणून दिलेला आहे. टेमघर गाव पंढरपूर करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे वैकुंठवासी मधुकर भोईर तसेच आपले नामदेव महाराज यांना दोघांना आपण बसूनच जागेवर श्रद्धांजली 2 मिनिटासाठी वाहूया ही माझी सर्वांना विनंती. बसूनच वाहिली तरी चालेल, बसूनच राहा. श्रद्धांजली सुरू. श्री ज्ञानदेव